क्रांतीवीर खाजा नाईकनं डोका कापीसून 7 दिन पर्यंत झाडवर टांगी ठेवलं होतं आणि आपला पाय मग काटा टोचा जाय तर आपला जीव ततली उठत तर आपला खाजा नाईकनं तर डोका कापीसून 7 दिन पर्यंत झाडवर टांगी ठेवलं होतं इंग्रजांना. तर आपला खाजा नाईकनं आत्मा काय म्हणणं आहे भाऊसोनी. तर मी आज तुम्हाला आपला क्रांतीवीर खाजा नाईकनं इतिहास सांगण्याचा भाऊसोनी. जय एकलव्य, जय आदिवासी. आपला क्रांतीवीर खाजा नाईकना जन्म निमाड क्षेत्रना सांगली गाव व्हायला होता आणि आपला खाजा नाईकना असली नाव होता काजेसिंग नाईक. क्रांतीवीर खाजा नाईकनं इंग्रजांनी नोकरीला लात मारी सन 1857 जो स्वातंत्र्य संग्राम व्हायला होता तेच नाम इंग्रज विरुद्ध युद्ध करणं होता. जसा भीमा नाईक टंट्या मामाना संघ अनेक मोर्चावर युद्ध करणं ते परत भीमा नाईक टंट्या मामा यसना संघ मिलीसन इंग्रजांनी धनसंपदा लुटीसन गरीब आदिवासी मग वाटणं होता. 3 ऑक्टोबर 1860 मग धरण गावमा आपला खाजा नाईकला पकडणं आणि तठे आपला खाजा नाईकना गया कापी सन 7 दिन पर्यंत एक झाडवर टांगी ठेवणं या इंग्रजांना. आपला खाजा नाईकला पकडणारा कोण होता आणि तो गद्दार कोण होता तर त्यांना माहिती कधी पाहिजे तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जय खाजा नाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आदिवासी भाऊस पर्यंत शेअर करा आणि आपला असंच क्रांतिकारक असणं इतिहास कधी माहित करणार तर आपला इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. जय एकलव्य, जय आदिवासी.